श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे वार मंगळवार आणि आज आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. या इंदिरा एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण ही एकादशी पितृपक्षामध्ये येत असते. आणि पहा, ही जी एकादशी आहे इंदिरा एकादशी, तर ती पितृपक्षातच येते आणि ती वर्षातून एकदाच येते. तर पहा, या एकादशीला आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चा करायची असते. यासोबतच मंगळवार आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. त्याचबरोबर पहा, ही एकादशी पितृपक्षात आल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या पितरांचे सुद्धा नामस्मरण करायचे असते. त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांसाठी पिंडदान, तर्पण, त्याचबरोबर श्राद्ध केलं तर खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजेच आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा कृपा आशीर्वाद देतात. तसेच या पितृपक्षामध्ये जर आपण काही उपाय आपल्या पितरांसाठी केले तर त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. तर मी तुम्हाला आता संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी एक वस्तू आहे तर ती घरातून बाहेर फेकायची आहे. आणि त्यामुळे बघा, आपल्या घरातील जे काही सर्व दोष असतील, पितृदोष असतील, नकारात्मक शक्ती असतील, त्या सर्व दूर होतील. त्याचबरोबर काही घराला वास्तुदोष असेल, नजरबाधा असतील, त्या सर्व गोष्टी दूर होऊन जातील, नष्ट होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड निवास करेन. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या नंतर 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. म्हणजे तुम्ही 6:30च्या नंतर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. पहा, आपल्या घरामध्ये जर काही भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती असेल तर त्याचा प्रभाव आपल्या घरावर पडत असतो. त्याचबरोबर घरातील जी व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींवर सुद्धा पडत असतो. आपल्या घराला काही दोष लागलेले असतील तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर सुद्धा होतो. म्हणजे आपल्या व्यवसायाला सुद्धा याचा दोष लागला जातो आणि आपल्या घराची प्रगतीही थांबली जाते. त्यामुळेच बघा, आपण असा हा एक उपाय आपल्या घरात करायचा आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये काही लक्ष्मी येणार असेल तर ती लक्ष्मी येण्याचे मार्ग सुद्धा बंद होऊन जातात. इतका हा दोष आपल्या घराला लागलेला असतो आणि हा दोष आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. तर पहा, ह्या गोष्टींचा परिणाम आपल्या मुलांवर सुद्धा होत असतो. म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होत नाही, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, किंवा काही ते नोकरी वगैरे करत असतील तर त्या नोकरीमध्ये त्यांना व्यवस्थित मोबदला मिळत नाही, किंवा त्यांना नोकरी प्राप्तीसाठी अडथळे निर्माण होतात. अशा बऱ्याचशा समस्या ह्या गोष्टीमुळे घडत असतात आणि आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचे यश मिळत नाही. आणि असे काही दोष आपल्या घराला जर लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये बघा, सतत भांडणं होतात, सतत कटकटी होतात आणि याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होतो. आणि घरातील व्यक्ती हे आजारी पडतात, किंवा मग त्यांच्या मनामध्ये त्यांचे विचार बदलतात, त्यांचा स्वभाव चेंज होतो आणि ते वेगळेच वागायला सुरुवात करतात. तर यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर तुम्ही हा एक उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खडे मीठ. तर पहा, खडे मीठ हे नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी खूप चांगली वस्तू आहे. म्हणजे खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल, परंतु तुम्ही खडे मीठ घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर ही पिवळी मोहरी जी आहे तर घरातील जे पितृदोष आहे तर ते दूर करण्याचं काम करत असते. आपल्या घरातील जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी ही पिवळी मोहरी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला वेलची घ्यायची आहे. वेलची ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. वेलची आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी येण्याचे मार्ग जर बंद झालेले असतील
तर आपले हे मोकळे करण्याचं काम ह्या वेलची करत असते. याचमुळे आपल्याला 2 वेलची घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घराच्या भिंतींना म्हणजे प्रत्येक रूममध्ये आपल्याला ह्या गोष्टी टच करायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. त्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणेच आपल्याला ह्या 7 वेळा उतरवायच्या आहेत, म्हणजे ओवाळून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर त्या आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे आपला, तर त्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याला लावून घ्यायच्या आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा दरवाजावरून ओवाळणार असाल, उंबरठ्याला लावणार असाल, त्यावेळेस आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला तरी चालेल. किंवा मग ज्या गुरूंना तुम्ही मानता, ज्या देवांची तुम्ही पूजा अर्चा करतात, त्या देवांचे नामस्मरण केले तरी चालेल. यानंतर या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. बघा, एवढी गोष्ट एक लक्षात ठेवायची की ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या दक्षिण दिशेला फेकणार आहोत त्यावेळेस कुणाच्या घरावरती त्या गेल्या नाही पाहिजे, किंवा मग कुणाच्या अंगावरती त्या गेल्या नाही पाहिजे, किंवा कुणाच्या वस्तूंवरती सुद्धा त्या गेल्या नाही पाहिजे. ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या उपायामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये. म्हणजे अशा मोकळ्या ठिकाणी नेऊन टाका जेणेकरून तिथे कुणीही जाणार नाही, किंवा मग कुणालाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. अशा आपल्याला त्या वस्तू टाकायच्या आहेत. आणि बघा, हे टाकल्याच्या नंतर येताना आपल्याला कुणाशी बोलायचं नाही, किंवा आपण ह्या वस्तू जेव्हा टाकायला जाणार आहोत त्यावेळेससुद्धा आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही आणि कुणाला ह्या वस्तू दिसता कामासुद्धा नाही. पहा, असा हा उपाय जर तुम्ही आज एकादशीला संध्याकाळी करून पाहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कारण बघा, तुम्हाला ज्या काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल, दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, त्या सर्व वस्तूंमध्ये येऊन त्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या. या सर्व गोष्टी नष्ट झाल्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल आणि आपले लक्ष्मी प्राप्तीचे मार्गसुद्धा मोकळे होतील. तर इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.